नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर फळबाग असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय आला आहे. 2026-27 साठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू झाली आहे. तर कोणत्या पिकांना विमा मिळणार, किती विमा रक्कम मिळणार, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आणि कोणत्या नवीन अटी लागू झाल्या आहेत, या GR मधील संपूर्ण माहिती आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या GR बद्दल माहिती. तर 27 जून 2026 रोजी कृषी विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. या GR नुसार सन 2026-27 या वर्षासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे. तर कोणत्या पिकांना विमा? तर मृग बहार, संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, हळद, अंजीर, एकूण 10 पिके. नंतर आंबिया बहार, संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई, अंजीर, नारळ आणि सुपारी, एकूण 12 पिके या योजनेत समाविष्ट आहे. तर योजनेचा उद्देश, तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करणे, आधुनिक शेतीला प्रोत्साहन आणि शेती उत्पादनात सातत्य राखणे. नंतर नवीन महत्त्वाच्या अटी. तर यावर्षी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार दोघांसाठी ऐच्छिक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCS करणे बंधनकारक. ॲग्रिस्टॅग फार्मर ID आवश्यक. जिओ टॅगिंग आवश्यक. आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक. भाडेपट्टी शेती असल्यास नोंदणीकृत करार आवश्यक आणि उत्पादनक्षम फळबाग असल्यासच विमा मिळेल. तर किती क्षेत्रावर विमा? तर कोकण विभाग किमान 10 गुंठे, इतर विभाग किमान 20 गुंठे आणि जास्तीत जास्त 4 हेक्टरपर्यंत विमा मिळेल. तर कोणते हवामान धोके समाविष्ट? तर या योजनेत कमी पाऊस, पावसाचा खंड, अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीट ॲड ऑन, कमी तापमान, जास्त आर्द्रता आणि जोराचा वारा हे धोके समाविष्ट आहेत. पिकानुसार हे धोके वेगवेगळे लागू आहेत. नंतर विमा रक्कम. तर काही प्रमुख विमा रक्कम. तर संत्रा रुपये 1 लाख, मोसंबी रुपये 1 लाख, डाळिंब रुपये 1.60 लाख, द्राक्ष रुपये 3.80 लाख, हळद रुपये 1.80 लाख, केळी रुपये 1.70 लाख, आंबा रुपये 1.70 लाख आणि स्ट्रॉबेरी रुपये 2.40 लाख. ही रक्कम प्रति हेक्टर आहे. तर अर्जाची अंतिम तारीख. तर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी अंतिम तारीख देण्यात आली आहे. उदाहरणार्थ मोसंबी 30 जून, डाळिंब 14 जुलै, सीताफळ 31 जुलै, स्ट्रॉबेरी 14 ऑक्टोबर, संत्रा आंबिया बहार 30 नोव्हेंबर आणि आंबा इतर जिल्हे 31 डिसेंबर. म्हणून आपल्या पिकानुसार तारीख नक्की तपासा. नंतर नुकसान भरपाई कशी मिळेल? तर नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महावेध प्रकल्पातील हवामान केंद्राच्या नोंदींवर आधारित नुकसान निश्चित होईल. शासन थेट नुकसान भरपाई देणार नाही. संबंधित विमा कंपनीच रक्कम अदा करेल. नंतर फसवणूक केल्यास, जर चुकीची माहिती देऊन विमा घेतल्याचे आढळले तर फौजदारी कारवाई होऊ शकते. आधार क्रमांक 5 वर्षांसाठी काळ्या यादीत जाऊ शकतो आणि पुढील 5 वर्षे विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडे या योजनेतील पात्र फळपीक असेल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकवू नका. तुमच्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी आहे आणि तुमच्या पिकासाठी किती विमा मिळणार आहे हे देखील GR मध्ये सविस्तर दिले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.